हेलो चेक. जिथे विभाग प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वातील खरं तर आजचा दुसरा दिवस. पहिला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. टीम आक्रोश 11 जिते संघाला फाईट करेल साई संदेश तरणखोप. टीम कॅप्टन हरेश गावण आणि साई संदेश तरणखोप संघाला लीड करत असताना विनय पाटील. मी दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. टॉससाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आक्रोश 11 जिते, टीम ओनर रॉयल किंग ग्रुप जिते आणि साई संदेश तरणखोप संघाचे पुरस्कर्ते आदरणीय दिनेश पाटील साहेबांचा हा संघ. मॉर्निंग सेशनमध्ये एक मोठी लढत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आक्रोश 11 जिते हरेश गावण टीम कॅप्टन आणि साई संदेश तरणखोप टीम कॅप्टन विनय पाटील. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया. मान्यवरांच्या शुभ हस्ते आज पहिल्या सामन्याचा टॉस त्या ठिकाणी केला जाईल. काल खरं तर स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहिला. समीर अँड निधी 11 बलवली हा पहिला संघ ठरला सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारा. तर संध्याकाळच्या सत्रामध्ये गौरी 11 अंबिवली हा संघ मात्र दुसरा संघ ठरला की जो सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. चला विनंती असेल हरेश आणि विनय पाटील, चला मैदानावरती कोणी प्रॅक्टिस करू नका. आणि कॅप्टन्सला आमची विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. बिग फाईट मॉर्निंग सेशनमध्ये एक मोठा सामना या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. आक्रोश 11 जिते या संघाला फाईट करत असताना टीम साई संदेश तरणखोप. जिथे विभाग प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस डे 2 आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. आक्रोश 11 जिते संघाला फाईट करेल टीम साई संदेश तरणखोप. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सर्व मांगल्य मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. 14 विद्या 64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती. गणराया चरणी नतमस्तक होऊन आज
खरं तर या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाला आपण सुरुवात करतोय. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी जाणता राजा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा तिवार मुजरा. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आणि या पहिल्या सामन्याचा टॉस नाणेफेकीचा कार्यक्रम या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपन्न होईल. शेवटचा पुकार असेल त्या ठिकाणी आम्ही विनंती करतो, विनय पाटील टीम कॅप्टन, साई संदेश तरणखोप, अर्थातच सन्माननीय दिनेश पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. त्यांच्या विरोधात रॉयल किंग ग्रुप जिते यांनी पुरस्कृत केलेला, स्पॉन्सर्स केलेले अर्थातच आक्रोश 11 जिते या फ्रँचाइज टीमला या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सेकंड मॅच राजवीर अँड हरीश इंटरप्राइजेस बलवली, टीम कॅप्टन शुभम पाटील, टीम ओनर गणेश पाटील यांच्या विरोधात संघ पाहायला मिळेल. अंकुश प्रतिष्ठान आई केलंबा देवी खरोशी, टीम कॅप्टन रोहन पाटील, टीम ओनर नितेश पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे लेजंड कॉमेंटेटर रमेश घरत यांचा हा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी जरूर टॉस केला जाईल. आक्रोश 11 जिते आणि टीम साई संदेश तरणखोप. इट्स अ बिग फाईट. सकाळच्या सत्रामध्ये अतिशय महत्त्वाचा सामना या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आमचे मुख्य मान्यवर संदेश पाटील, किरणबाईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. हेड अँड टेल कॉल करेल आक्रोश 11 जिते. हेड इज अ कॉल, इट इज अ हेड. टॉस जिंकलाय या ठिकाणी आक्रोश 11 जिते. हरेश गावण. हरेश, सकाळचं सत्र टॉस अतिशय महत्त्वाची, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण निवडलंय. जिते विभाग प्रीमियर लीग 2025 हे दुसरं पर्व आहे. बऱ्याच अवधीनंतर खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रथमतः आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप चांगलं आहे, कारण आम्ही ती संकल्पना आयोजित केली, कारण की 2-3 वर्ष गॅप पडलेला या स्पर्धेला. तर गणेशदा आणि सागर, स्वप्नील, बावला हे सर्व मिळून आम्ही कमिटी तयार केली आणि हा निर्णय घेतला जिते विभागात, कारण विभागातल्या पोरांना खेळण्याची संधी मिळावी म्हणून निर्णय घेतला आम्ही. हरेश, ॲज अ टीम कॅप्टन थोडं प्रेशर असतं का फ्रँचाईज टीम्सकडून? आपण जेव्हा खेळतो, एखादा टीम ओनर आपल्यावर विश्वास दाखवतो, ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्याला तो निवडतो, आणि असं सर्व असताना एका मोठ्या स्पर्धेमध्ये किती प्रेशर असतं? प्रेशर असतंच, कारण की समोरचा ऑनर आपल्यावर विश्वास ठेवतो आणि पैसे पण टाकतो, तर त्यामुळं भरपूर प्रेशर असतं. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? सकाळच्या सत्रामध्ये तू विकेट्स पाहिलेले आहेस, विकेटबद्दल काय म्हणशील? विकेट पाटा विकेट आहे, कारण की माझ्याच मित्रांनी बनवून दिली विकेट, चांगली बनवली विकेट, चांगली विकेट आहे. 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. शेवटचा प्रश्न, कालचा पहिला दिवस तू पाहिलायस, अर्थातच देवबद्दल काय म्हणशील? तो सामना 5 षटकांमध्ये तब्बल 101 रन्स या मैदानावरती कालच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. देव हा प्लेयर चांगलाच आहे. त्यांनी त्या मॅचमध्ये 60+ रन केले आणि पुढच्या मॅचमध्ये थांबून जरा खेळायला पाहिजे होतं त्यांनी, ते जरा घाई केली त्यांनी. येस, थँक्यू. तर हरेशला आपण ऐकलं. जाऊया आपण विनय घरत, टीम कॅप्टन साई संदेश. विनय, ॲज अ कॅप्टन म्हणून किती प्रेशर असतं आणि काय सांगशील या संपूर्ण स्पर्धेबद्दल? प्रेशर तर आहेच आणि अनुभव असलेला हरेश गावंड आहे समोर, तरी पण आम्ही 50+ धावा बनवण्याचा प्रयत्न करू.
काल ज्या अर्थी 101 रन्स आपण पाहिल्या, 50 रन्स इनफ होतील का? बघू आता बॉलर पण आहेत आमच्यात जरा चांगले. यस, थँक्यू. मान्यवरांचं या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. संदेशला आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावर विराजमान व्हावं. मॉर्निंग सेशन या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये टॉस जिंकलाय आक्रोश 11 जिते या टीमने आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल टीम साई संदेश तरणखोप या संघाची. आज पंचांच्या भूमिकेत सन्माननीय शैलेश चव्हाण उरण, तदनंतर विलास कदम सर आपटा आणि शुभम कदम देवलोली सावले या 3 ऑफिशियली पंचांना आपण पाहणार आहोत. कॉम्बॉक्समध्ये काल खरं तर ज्यांनी समालोचन केलं, भरपूर प्रभावित केलं, अर्थातच आमचे मित्र अंकित मालसुरे रसायनी. आज त्यांचा आवाज आपण निश्चितच ऐकणार आहोत. आणि आमचे उत्कृष्ट स्कोरर धीरज पाटील आज स्कोरिंगच्या भूमिकेत आपण त्यांना आज पाहणार आहोत. सोबतीला गोल्डन DJ सत्यवान पाटील खार सपोली बेडी आणि आमचे मित्र ओमकार पाटील जय पाटील. त्याचप्रमाणे ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबच्या माध्यमातून आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकताय. AK लाईव्ह स्पोर्ट्स अलिबाग, अभिरथ कचरेकर आणि त्यांची संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टीम या ठिकाणी सज्ज झाले. जरूर या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. भरपूर स्पर्धा या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. जाऊया आपण पहिल्या सत्रासाठी आणि इन्व्हाइट करूया अंकित मालसुरे यांचा आवाज आपण ऐकूया.
20 आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. मी या ठिकाणी विनंती करतोय साई संदेश तरणखोप टीमचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आला पाहिजे. साई संदेश तरणखोप टीमच्या मी कर्णधारास सूचित करतो की आपण आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे. तोच खेळाडू इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरला जाईल, त्यामुळे 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं फार गरजेचं असेल. मी दोनही टीमला मनापासून शुभेच्छा देतो. आज दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आक्रोश 11 जिते कर्णधार असतील हरेश गाबण. खरं तर रॉयल किंग हा जो ग्रुप आहे त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण बघतोय आक्रोश 11 जिते, आणि त्यांच्या विरोधात खऱ्या अर्थानं संदेश पाटील यांचे पिताश्री दिनेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला साई संदेश तरणखोप हा संघ आपण दुसऱ्या बाजूला बघू शकाल. विनय घरत या टीमला लीड करतोय. टॉस जिंकलाय हरेश गाबंड या कर्णधारानं आणि निर्णय घेतला पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. हरेश तयार आहे. पहिला चेंडू घेऊन हरेश गाबंडला आपण गोलंदाजी मार्कवरती बघू शकाल. सलामीची जोडी मैदानावरती. स्ट्रायकर एंडला असेल तो फलंदाज. प्रवीण घरत स्ट्रायकर एंड वरती. पहिला चेंडू सरळ बॅटना फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये होते. या ठिकाणी कोणतीच धाव प्राप्त होत नाही. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय तो गोलंदाज हरेश गाबण. काल आपण देव म्हात्रेचा खूप दिवसानंतर चांगला खेळ या मैदानावरती पाहिला. सागर पाटील याच्या संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश निश्चित केलाय. त्यानंतर दुसरा संघ शेवटच्या मॅचमध्ये आपण बघितलं की गौरी 11 आंबिवली संघाने विजय प्रस्थापित करत सुपर 8 मध्ये आपली जागा पक्की केली. पण आजच्या दिवसातून कोणता संघ जाणार त्यासाठी या लढती सुरू होत असताना इथे मात्र झेल ड्रॉप होतोय. जीवनदान मिळेल फलंदाज प्रवीण घरतला. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होत असताना आणि या दुहेरीच्या मदतीनं स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं होत आहे. बॅटिंग करणाऱ्या साई संदेश तरणखोप या टीमचं 2 धावा आहे धावफलकावरती. 5 षटकांची मॅच. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि गोलंदाज सज्ज आहे पहिलं षटक घेऊन हरेश. हरेशचा हा चेंडू फटका चांगला आहे. सर्कल खरं तर क्लिअर करायची होती पण ताकदीचा अभाव या फटक्यामध्ये दिसून आला. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत असताना आणि या दुहेरीच्या मदतीनं धावफलक पुढे वाटचाल करत असताना 4 या धावसंख्येवरती. 4 धावा आहेत धावफलकावरती. चांगली मॅच होईल यात शंका नाहीये. जिते विभाग प्रीमियर लीग असं या स्पर्धेचं नामकरण करण्यात आलेलं आहे. खरं तर जिते विभागातून चुनिंदा खेळाडू आणि त्यांचा खेळ मैदानावरती आपण बघतोय. वेगवान चेंडू होता. वेग भरपूर होता या चेंडूमध्ये. सन्मान देण्याखेरीज पर्याय नव्हता. पण जशी संधी प्राप्त झाली ना सन्मानपूर्वक एक धाव सुद्धा या ठिकाणी घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये बिनबाद 5. पाच धावा आहेत धावफलकावरती. पहिली मॅच आक्रोश 11 जिते आणि त्यांच्या विरोधात साई संदेश तरणखोप अशी लढत आपण मैदानावरती बघतोय. सध्याच्या घडीला बहुचर्चेत असलेला खरं तर हरेश गाबण आपण बघतोय. वेगवान चेंडू भरपूर लयमध्ये. अगदी खूप दिवसानंतर गेल्या 2-3 मोसमानंतर आम्ही हरेश गाबणला अगदी मी तर म्हणेन त्यांच्या लयमध्ये बघतोय. खरं तर जिते संघ एक ताकदवर संघ म्हणूनच ओळखला जातो ग्रामीणमध्ये. पण रोहित म्हात्रेला खरं तर साथ मिळत नव्हती आहे. एका मोसमात खरं तर इलू चांगल्या फॉर्ममध्ये होता. एका मोसमात रोहित म्हात्रेनं मी तर म्हणेन 2-3 मोसम गाजवले पण त्याला साथ मिळत नव्हती. आणि अखेर ज्याची साथ हवी होती ना, ज्याच्या नावानं जो जिते संघ ओळखला जातो ना, तो हरेश गाबण आपल्या अनोख्या अंदाजात पुन्हा परतलाय आणि त्याचे जिवंत उदाहरण तो या मैदानावरती सुद्धा पेश करतोय. गोलंदाजीतील मी तर म्हणेन त्याची लयबद्धता, गोलंदाजीतील त्याची शिस्त आपण या स्पर्धेमध्ये पहिल्याच षटकामध्ये बघतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. मोठ्या फटक्यांपासून रोखलं. जरूर एक विकेट त्यानं प्राप्त केली असती पण झेल ड्रॉप झाला. पण झेल ड्रॉप झाल्यानंतर सुद्धा मोठा फटका मारण्यास त्यानं वाव दिला नाही.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करणारा साई संदेश 11 तरणखोप संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद 5 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा आहेत धावफलकावरती. चर्चा सुरू होती हरेश गाबणचा फॉर्म खरं तर हवा होता जिथे ग्रामीण टीमसाठी आणि त्यानं तो परत आणलाय. कमालीचा मित्र म्हणून खेळाडू आहे. खरं तर आपण बघतोय की कमालीचा परफॉर्मन्स या मोसमात त्यानं दाखवला आणि त्याचा फायदा होतो एकंदरीत जिथे टीमला. असेच संघ घडले पाहिजेत. हाच खरं तर या जिथे विभाग प्रीमियर लीगचा अट्टाहास आहे. या स्पर्धेचे अध्यक्ष आपण बघतोय खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी पेन तालुका युवा मोर्चा अध्यक्ष गणेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली ही स्पर्धा. कालपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. पहिला सामना दुसरं षटक पहिल्या सत्रातील सुरू. समोर लॉफ्ट केले या चेंडूला भरपूर ताकद आहे. प्रॉपर टायमिंग आपण बघतो आणि इथे लगावला जातोय. या मॅच मधील आजच्या दिवसातील पहिला षटकार. हा फटका हवेत एक क्षेत्ररक्षक पोहोचतील का पण अखेर चेंडूवरती थांबण्याचा निर्णय त्या क्षेत्ररक्षकाने घेतला. चेंडूची फेकी सुमार जरूर होते पण चांगली बॅकिंग. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 12 धावा आहेत धावफलकावरती. एक षटकार लगावलाय प्रवीण घरतनं. प्रथमेश गाबण हरेश गाबण यांचा बंधू दुसऱ्या षटकासाठी त्याला पाचारण करण्यात आलेलं आहे आणि इथे मात्र आपण बघतोय की पहिल्या चेंडूवरती त्याच्या षटकार आलाय. याचा अर्थ साई संदेश तरणखोप हा संघ सांगतोय की आम्ही धावसंख्या जमवू. काल आपण पाहिलं की 100+ धावा एका मॅचमध्ये झाल्या होत्या. खरं तर चौथ्या सामन्यात देव मात्राने चांगली इनिंग साकार केली होती पण ते सातत्य त्याला ठेवता आलं नाही आणि अखेर शेवटच्या लढतीमध्ये त्यांना परास्त होण्याशिवाय पर्याय उरला नाही. परास्त झाल्याने त्याचबरोबरीने या स्पर्धेतील आव्हान सुद्धा त्यांचं संपुष्टात आलं. गौरी 11 आंबिवली टीमनं आपली वाटचाल कायम ठेवली. त्यांच्या जोडीला समीरा अँड निधी 11 बलवली संघ आपण बघतोय जे सुपर 8 मध्ये येणारे पहिल्या दिवसातून 2 संघ ठरलेत. आज पहिला सामना रंगतोय मैदानावरती. आक्रोश 11 जिते आणि त्यांच्या विरोधात साई संदेश तरणखोप. लाईन खराब आहे आणि त्याचा खरपूस समाचार. फक्त दिशा द्यायची होती. गोलंदाजाच्या गतीचा वापर करणारा हा स्ट्रोक होता. लॉंग लेगला येतोय चौकार. हॉटेल तरणखोपला आपण बघू शकाल आणि त्याचे ओनर स्वतः मालक दिनेश दादा पाटील आणि त्यांनीच पुरस्कृत केलेला साई संदेश याच नावाना तरणखोप संघ मैदानावरती उतरतोय. सुरुवातीला सावध पवित्रा आणि संधी मिळताच आक्रमण. हाफ ट्रॅकर आउटसाइड ऑफस्टम अशी लाईन आपण बघतोय. अपील जोरदार करण्यात आली होती आणि अखेर पंचांनी बोट उंचावलंय. बॅटला ब्रश होऊन चेंडू निघाला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना अमित पाटील पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या साई संदेश 11 तरणखोप या टीमला धावसंख्या 16 असताना. गोल्डन आणि त्याचे ऑपरेटर आपण बघतोय ओमकार या ठिकाणी खूप चांगली गीतं साकार करत असताना सकाळच्या सत्र आणि सकाळच्या सत्रापासूनच त्यांनी आपली आता गुणवत्ता दाखवायला सुरुवात केली. त्यांचंही विशेष कौतुक आम्ही या ठिकाणी करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये याच परिसरातील एक नामांकित समालोचक परमेश पाटील सर यांचाही आवाज तुम्हाला आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळेल. इथे मात्र फलंदाजीसाठी येतोय
परेश गावण. जणू काही घरचं क्रिकेटच मैदानावरती सुरू आहे. पहिलं षटक टाकलं हरेश गावणनं, दुसरा बंधू त्याचा प्रथमेश गावण दुसऱ्या षटकासाठी आला आणि आता बॅटिंगसाठी त्याचा तिसरा बंधू परेश गावण मैदानावरती येतोय. आणि हे घडतं विशेषतः प्रीमियर लीगच्या मॅचेस ज्या ज्या वेळेला असतात ना, त्या वेळेला अशा गोष्टी सातत्यानं आपल्याला बघायला मिळतात. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, खरं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू विसावला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. प्रथमेश गावणचा हा चेंडू हरेश गावणच्या हातामध्ये जाऊन विसावतो. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल आणि धावफलक सिरावेल 1-16 या धावसंख्येवरती. क्लासिकल स्ट्रोक, फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा फटका परेश गावंडेच्या बॅट मधून येतोय. षटकार. विनिमय केला जातोय गोलंदाजीसाठी कोणाला पाचारण करायचं, पण अखेर हरेश गावणनं आपल्या हातामध्ये चेंडू घेतला. याचा अर्थ आपल्या कोट्यातील दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन तो तयार असेल. धावा आता रोखण्यासाठी त्याचा प्रयत्न असेल. काल जणू काही अशी सुरुवात झाली होती पहिल्या मॅचमध्ये. पर्यान नित्यम स्ट्रायकर्स पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. सागर पाटीलनं षटक टाकलं होतं, 5 धावा खर्च केल्या होत्या. 24 धावांचं षटक दुसरं वसूल केलं प्रकाश पाटीलच्या गोलंदाजीवरती देव म्हात्रे आणि त्याचा साथी फलंदाज सागर भोसलेनं. पण इथे आपण बघतोय की तदनंतर परतला मॅचमध्ये चांगली रणनीती सागर पाटीलनं वापरली. कर्णधार पद भुषवत असताना चांगली कामगिरी, चांगलं नेतृत्व गुण त्याचं आपण पाहिलं. आणि तसंच काहीसं प्रयत्न आता हरेश गावण करेल, कारण त्याला ठाऊक आहे इथे विकेट जर का आली नाही तर धावा रोखणं कठीण जाईल. आणि या मैदानावरती सातत्यानं धावांचा रतिबा टाकला जातो. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा हरेश गावण तयार येतोय. खरं तर 22 धावा आहेत त्या धावफलकावरती. प्रवीण घरतला आपण बघतोय स्ट्रायकर एंडवरती. फुलर लेंथ होता चेंडू, वेगवान ऑन साईडला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चांगलं प्रोटेक्शन त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 23 धावा आहेत धावफलकावरती. गोल्डन डीजे खूप चांगली क्लॅरिटी, क्वालिटी आपण त्यांच्या माध्यमातून बघतोय. खरं तर एके लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. प्रत्येक दिवसात 4 संघांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल या स्पर्धेमध्ये 40 गावांचा समावेश आहे आणि जवळजवळ 224 खेळाडूचा खेळ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. काल 4 संघ या मैदानावरती खेळले, त्यामधून 2 संघ पुढे आलेत, पण इथे हरेश गावणवरती केलंय आक्रमण. स्ट्रेट हिट, लॉंगॉनच्या वरतून षटकार. षटकार आला, तदनंतर कमबॅक करायचा होता आणि तो करतोय हरेश गावण. निर्धाव चेंडू येते, धावफलक स्थिरावेल 29 या धावसंख्येवरती. मी संदेश पाटील, खरं तर दिनेशदादा पाटील यांचे सुपुत्र, ज्यांच्या नावानं तरण कोपला हॉटेल आपण बघतोय साई संदेश या नावानं, आणि त्याच नावानं हा संघ मैदानावरती खेळ करतोय. चांगली सुरुवात राहिली आहे. मी संदेशदादा पाटील यांनाही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं, आपलंही सहर्ष असं स्वागत असेल. खरं तर डीजे ऑपरेटरनं सांगितलं की आपण बघतोय की मी तर म्हणेन त्यांच्या गीतातून आपल्याला ऐकायला मिळतंय की अगदी फेमस असं हॉटेल आहे आणि इथे जर का हा संघ पुढे गेला ना तर सगळ्यांना मला वाटतं आजच्या रात्रीचं भोजन आणि त्यांच्या हॉटेलची मेजवानी सगळ्यांना घेता येईल. पण कॉमेंटेटरलाही न्या, स्कोररलाही न्या, सगळ्यांना न्या तुम्ही, आम्हालाही विसरू नका. आणि दिनेशदादा पाटील तसं दानशूर नेतृत्व आहे, दानशूर कर्तृत्व आहे आणि ते सांगतायत की नक्कीच आमचा संघ पुढे जाईल. आणि त्याच अनुषंगानं जे मुख्य अस्त्र होतं ना हरेश गावण, आता ते मोडण्याचं काम करतोय डावखुरे आताचा फलंदाज प्रवीण गरत.
अजून एक चांगला स्ट्रोक. काय घडतंय मैदानावरती ज्याची वाहवा आपण केली होती ना, हरेश गावंडला खरोखर तिसऱ्या षटकासाठी यायचं होतं का याचा विचार विनिमय झाला. गोलंदाज कोणताही असू देत, आम्हाला फक्त आक्रमण आणि आक्रमणच करायचं हेच सांगत असताना परेश गावंड आणि सलामीला आलेला प्रवीण गरट ठोकतोय अजून एक षटकार. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या होते धावफलकावरती 42. आक्रमण केलंय. आपण बघतोय की त्याच्या बॅट मधून अद्यापर्यंत 3 षटकार, 2 डबल्स आणि 1 सिंगलच्या साह्यानं वैयक्तिक 25 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. आणि विशेषतः आपण नेहमी सांगतो ना की कॅचेस विन द मॅचेस. काल सुद्धा आपण भरपूर उल्लेख केला. हरेश गावंडच्या पहिल्याच षटकात दुसऱ्या चेंडूवरती झेल ड्रॉप झाला होता. आणि इथे मात्र आपण बघतो की त्याचा परिणाम जीवनदान मिळालं होतं प्रवीण घरतला आणि त्यानं आता या मॅच मध्ये आक्रमणाला सुरुवात केली. कॅचेस विन द मॅचेस. इथे झेल ड्रॉप तदनंतर आक्रमण. याचा अर्थ साई संदेश तरण खोप संघ सुस्थितीमध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. महत्वाची 2 षटकं हरेश गावंडची संपुष्टात आली ती. याचा अर्थ इथून पुढे आक्रमणच होणार. विवेक पवार आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू खूप चांगली लाईन आपण बघतोय. प्रवीण गरत आता पुढे सरसावतोय. त्यानं सांगितलंय की कान मंत्र तुला द्यावाच लागेल कारण तो स्वतः डावकुरे हाताचा फलंदाज आहे. चांगली बॅटिंग तो करतोय आणि अशा वेळेला डावकुरे हाताचा गोलंदाज जर का गोलंदाजीला असेल तर स्ट्राईक रोटेशन हाच महत्वाचा पर्याय असेल आणि हेच सांगत असावा कदाचित प्रवीण गरत. इथे निर्धाव चेंडू आलाय. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू येणं गरजेचं आहे आक्रोश 11 जिते टीमसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे हा फटका हवेत. एक क्षेत्ररक्षक थांबलेत या चेंडूवरती. 1 धाव या ठिकाणी मिळेल. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करू दिला जात नाही. एकच धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 43 धावा आहेत धाव फलकावरती. खरं तर कालच्या दिवसात एक सामना जर आपण वगळला तर धावा झाल्या नव्हत्या. या खेळपट्टीमधून या मैदानावरती नेहमीच धावा बघण्याची सवय झाली आहे या प्रेक्षकांना. 55-60 धावा 4 षटकात सहज होतात पण 5 षटकांच्या लढती असून सुद्धा एक सामना वगळला तर धावाच झाल्या नव्हत्या. आणि अशा वेळेला आपण बघतो की कदाचित आजचा दिवस हा इतिहास बदलेल. आणि पुन्हा एकदा सांगेल की हे मैदान खरोखर फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे आणि तशी सुरुवात झाली साई संदेश 11 तरणखोप या टीम कडून. आउटसाइड ऑफ स्टंप. खूप चांगली लाईन. वेगाने चेंडू टाकला होता. खरं तर या चेंडूला सोडून दिलं फलंदाज प्रवीण गरतनं. चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. अद्यापर्यंत गोलंदाजी चांगली राहिले. विवेक पवार 4थ्या षटकासाठी आला आणि त्याच्या माध्यमातून ऑन साइडला स्वीट साऊंड आपण ऐकतोय. जसा आवाज बॅट मधून आला ना तिथे मोहर लागली होती षटकाराची. सहा धावांच्या बरोबरीने धावसंख्या आता झपाट्याने वधारते. 49 धावा आहेत त्या धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग साकारतोय प्रवीण गरत. दुसरा दिवस पहिला सामना आक्रोश 11 जिथे टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं तरणखोप टीमला आणि चांगली बॅटिंग. वाईड बॉल. मेन अंपायर शैलेश चव्हाण सर इशारा करतायत की हा चेंडू वाईड आहे. स्क्वेअर लेग पंच शुभम कदम सर हे 2 पंच आपण मैदानावरती बघतोय. तिसरे पंच विलास कदम सर यांची भूमिका महत्त्वाची राहिली आणि या स्पर्धेला या 3ही पंचांनी खूप चांगले योगदान अद्यापर्यंत तरी दिलंय. त्यांचं विशेष आपण कौतुक केलं पाहिजे. वाईटच्या बरोबरीने अर्धशतक पूर्ण तरणखोप टीमचं. बॅटची एज घेतले पाठीमागच्या बाजूला. शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी या चेंडूला स्टॉप करतील. 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या
बरोबरीने धावसंख्या होतीये 51. 51 धावा धावफलकावरती आपण बघतोय. खरं तर या स्पर्धेचा आपण विचार केला तर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पेन तालुका युवा मोर्चा अध्यक्ष आदरणीय गणेशदादा पाटील त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. खरं तर स्वतः अध्यक्ष आहेत आणि आपण बघतोय त्यांना संजय दादा गरत उपाध्यक्ष केतनदादा पाटील आणि बाकी सगळे मेंबर्स त्यांची लाभलेली साथ आहे आणि त्यांच्याच संकल्पनेतून खूप चांगली स्पर्धा आपण या मैदानावरती बघतोय. 5 दिवसांचं हे आयोजन, कालपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला. आज दुसरा दिवस, पहिला सामना मैदानावरती रंगतोय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे आणि धावसंख्या झाली धावफलकावरती 55. धावा आहेत धावफलकावरती. या दरम्यान या ठिकाणी आपण बघतोय हिंदीचे एक जबरदस्त समालोचक, रसायनी परिसरातील मित्र म्हणेन खूप चांगला आवाज, पण त्याहीपेक्षा पाणी ना पाणी मैदानावरती पाणी घेऊन जायचे. 55 धावा आहेत धावफलकावरती. अगदी कमी वयात ज्यांनी खूप चांगलं नाव कमावलं. आपण बघतोय की अगदी उशिरानं आपण बघतोय की त्यांनी कॉमेंट्री क्षेत्राला सुरुवात केली मी तर म्हणेन, पण अगदी कमी कालावधीमध्ये त्याने खूप चांगलं नाव कमावलं आहे. फक्त रसायनीपुरती मर्यादित नसून पेन, खालापूर, कर्जत, तिकडे ठाणे, कल्याण, भिवंडी या परिसरात सुद्धा आपल्या हिंदी भाषेचा मी तर म्हणेन बोलबाला आणि डंका ज्यांनी वाजवला आहे, मानस मनोरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि आज जिथे विभागासाठी मी तर म्हणेन ही पर्वणी असेल की त्यांचाही आवाज कॉमेंट्री बॉक्समधून आपल्याला ऐकायला मिळेल. मानस खरं तर एक छोटेसे समालोचक, पण कोणताच कलाकार छोटा नसतो. अगदी कमी वयात खूप चांगली उंची त्यांनी गाठली आणि आपण बघतो की त्यांचाही आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. रसायनीसाठी खरं तर आमच्यासाठी सुद्धा अभिमान आहे, कारण रसायनीमध्ये मानस आपण नेहमी आपले गुरु महागुरु सांगत आलेत की रसायनीमध्ये समालोचकांची कमीच नाही आहे. पण त्याहीपेक्षा मी असं म्हणेन की प्रवीण दुगाडे सर यांच्यानंतर हिंदीचा समालोचकच झाला नाही आणि तो वारसा जपण्याचं काम मी तर म्हणेन खऱ्या अर्थानं मानस मनोरे तुम्ही केला, त्यासाठी आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असेल. आणि कमी कालावधीमध्ये तुम्ही डोंबिवली, कल्याण, भिवंडी हा परिसर दणानून सोडला, यासाठी विशेषतः मी तुमचंही मनापासून आभार व्यक्त करतोय. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 55. सन्माननीय मच्छिंद्रदादा पाटील यांचंही या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलंही जिते विभाग प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत असेल. मच्छिंद्रदादा पाटील आपणास आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलंही सहर्ष असं स्वागत. 40 गावांचा समावेश, 224 खेळाडूंचा खेळ आपण या मैदानावरती बघतोय. एकूण 16 संघांना या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलं आणि विशेषतः जे 16 संघ पुरस्कृत केलेत ना, त्या संघ मालकाचं मी पहिल्यांदा मनापासून आभार व्यक्त करतो की तुमच्यामुळे ही स्पर्धा या ठिकाणी घडताना पाहायला मिळते. सगळ्यांचं खूप खूप कौतुक. समीर मोरे आलाय गोलंदाजी मार्कवरती. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव या ठिकाणी मिळेल. खरं तर समीर मोरे स्वतः खारपाडाच आहे, चॉमी या नावानं सुपरिचित. इथे त्याला आव्हान होतं प्रवीण घरतचा अनुभव आहे प्रवीण घरतकडे आणि इथे मात्र त्यानं पहिल्या चेंडूवरती 1 धाव प्राप्त करत धावफलक पुढे पोहोचवलंय 56 या धावसंख्येवरती. या ठिकाणी आपण बघतोय विनोददादा गोले मुंगोशी खरं तर या स्पर्धेला ते लीड करतात. या स्पर्धेमध्ये त्यांचाही महत्त्वाचा वाटा आहे आणि त्यांच्या या ठिकाणी शुभागमन झालं. मी विनोददादा गोले आपलंही मनापासून स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. केतन मात्रे असतील, जित्याचे स्वप्नील पाटील गोविरले, सागर पाटील बलवली, सगळ्यांची प्रचंड मेहनत आहे. चॉमीचा हा चेंडू ऑन साईडला खांद्याचा वापर या ठिकाणी केला होता. बाउन्सिंग ट्रॅकचा वापर करण्यात आला आणि मोठा फटका मारण्यास भाग पाडलं. अखेर विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय तो समीर मोरे. धक्का क्रमांक 2 परेश गाभणच्या रूपात साई संदेश 11 तरणखोप टीमला धावसंख्या 56 असताना
पण फलंदाज बाद 56 धावा धावफलकावरती. खरं तर आपण बघतोय की विनोददादा गोले, त्याचबरोबरीने केतन म्हात्रे जिते, स्वप्नील पाटील गोविरले, सागर पाटील बलवली आणि यांना 7 लाभले. समीर ठाकूर गोविरले, विनय घरत खरोशी, गणेश पाटील जिते, सचिन गावण यांची प्रचंड मेहनत आहे. दुर्शेतचे सचिन गावण, पिंट्या पाटील असतील इरवाडी, राजू म्हात्रे जिते, जयेश ठाकूर गोविरले, प्रवीण पाटील बेलवडे, लखन ठाकूर वलक, हरेश गावण जे मैदानावरती खेळ करतायत. खेळपट्टीसाठी त्यांनी योगदान दिलं होतं, पण खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडलेली नाही आहे. त्यांना आक्रमणाला सामोरं जावं लागलं. राजा वाघमारे आणि जय पाटील यांची प्रचंड मेहनत आहे. हे सगळेजण एकत्र आले आणि आम्ही नेहमी म्हणतो ज्या वेळेला तुम्ही एकत्र येताना त्यावेळेला इतिहास घडतोच. एक ऐतिहासिक स्पर्धा आहे जिथे विभाग प्रीमियर लीग, आणि या ऐतिहासिक स्पर्धेचा आज दुसरा दिवस. पहिला सामना आक्रोश 11 जिथे टॉस जिंकत फिल्डिंग करतोय. 4थं षटक सुरू, 5वं षटक या ठिकाणी सुरू आहे. डेथ ओव्हरचं षटक, आणि या षटकात समीर मोरे आपली गुणवत्ता सादर करतोय. प्रभावित केले. अद्यापर्यंत 3 चेंडूवरती एकच धाव त्यानं खर्च केले. 1 विकेट प्राप्त करत थांबवलंय तरणखोप टीमला. फुलर लेंथसाठी क्यूआरकर आउटसाइड द ऑफ स्टंप. गोलंदाजाला वाचण्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की तुम्ही जर का यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकला तर फलंदाजाकडे पर्याय नव्हता, पण इथे फुटवर्कचा वापर करत स्वतःला बॅकफुटवरती नेतात, हेलिकॉप्टर लुक देतात आणि यॉर्कर सुद्धा खोदून काढतात. पण इथे आउटसाइड ऑफ स्टंप ही लाईन धरत यॉर्कर पर्याय नाहीये फलंदाजाकडे. अजून एक चांगला चेंडू, वेगवान, वेग भरपूर आहे. अपील करण्यात आली होती, मात्र उत्साह जास्त आणि आत्मविश्वासाची कमी. विकेटवरती हा चेंडू रेंगाळतोय. पंच शुभम कदम सर सांगतायत की लेग बाईकच्या साह्याने एक धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 57. 4 षटकानंतर 55 आल्या होत्या. असं वाटलं होतं धीरज पाटील की कुठेतरी 70 धावा होतील, पण तसं काही घडलं नाही. या डेथ ओव्हरमध्ये थांबवलं. विशेष कौतुक असेल गोलंदाज समीर मोरेचं. कौतुकास्पद कामगिरी. शेवटचा चेंडू बाकी आहे. इथे किमान मोठा फटका शोधावा लागेल. समोरचा संघही तगडा. या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो या मैदानावरती, पण येत नाहीये. पहिला चेंडू फेस केला होता प्रवीण घरत, शेवटचा चेंडू त्यानं फेस केला. पहिला चेंडू निर्धाव फेस केला होता आणि शेवटचा चेंडू सुद्धा तो निर्धाव फेस करतो. याचा अर्थ पहिली इनिंग या ठिकाणी संपुष्टात येईल. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 2 धावांचा षटक समीर मोरेच्या माध्यमातून आपण बघतोय. धावसंख्या स्थिरावेल 57 या धावसंख्येवरती. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 58 धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करावा लागेल. तो आक्रोश 11 जिते टीमला, पण या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील, नेमकं काय घडेल हे दुसऱ्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत. त्या ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील मानस मनोरे. त्या अगोदर मी विनंती करतोय राजवीर अँड हरीश एंटरप्राइजेस बलवली, शुभम पाटील एक उगवता सितारा आहे बलवली गावचा, तो असेल कर्णधार, आणि त्याच्या विरोधात असेल अंकुश प्रतिष्ठान केळंबादेवी खरोशी. रोहन पाटील तो सुद्धा उगवता सितारा आणि चांगली बॅटिंग. 57 धावा धावफलकावरती झाल्यात. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जाईल. 58चा पाठलाग करायचा. आणि इथे मात्र आपण बघतोय की दोघेही चांगले खेळाडू आहेत. रोहन पाटील आणि शुभम पाटील दोघांना मी विनंती करतोय की आपल्याला टॉससाठी यायचंय. टॉस होईल, पण तत्पूर्वी आपण जाऊयात परमेश पाटील सर यांच्याकडे. येस, थँक्यू अंकित. चला टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करतोय राजवीर अँड हरीश इंटरप्राइजेस बलवली टीम कॅप्टन शुभम पाटील आणि त्यांच्या विरोधात अंकुश प्रतिष्ठान आई केलंबादेवी खरोशी टीम कॅप्टन रोहन पाटील. आपण टॉससाठी यावं. पहा, पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर मिड इनिंगमध्ये आपण टॉस घेणार आहोत. अर्थातच कॅप्टनची बाईट देखील त्या ठिकाणी घेतली जाईल. अंकित, खरं तर आज शुभ गुरुवार आणि
आजच साई संदेश या संघाला आपण आजच्या स्क्वॉडमध्ये पाहतोय. खरं तर हा एक योगायोग आहे आणि अर्थातच पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली फलंदाजी टीम साई संदेश तरणकोप या संघाकडून आपण पाहिले. दुसऱ्या सत्रामध्ये आता मात्र धावांचा पाठलाग करत असताना टीम आक्रोश 11 जिते या संघाला आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी विनंतीचा अंतिम पुकार या ठिकाणी आम्ही देतोय. राजवीर आणि हरीश इंटरप्राइजेस बलवली टीम कॅप्टन शुभम पाटील आणि अंकुश प्रतिष्ठान आई केलंबा देवी खरोशी टीम कॅप्टन रोहन पाटील रायझिंग सुपरस्टार. खरं तर दोन कर्णधारांचा जर का आपण विचार केला तर अपकमिंग यंगस्टार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय. दोन्ही संघांना आमची विनंती असेल, टीम ओनरला देखील आमची विनंती आहे, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आदरणीय गणेश पाटील आणि अंकुश प्रतिष्ठान आई केलंबा देवी खरोशी टीमचे टीम ओनर नितेश पाटील ग्रामपंचायत सदस्य खरोशी तथा रमेश घरत यांना देखील आमची विनंती असेल, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. पहा सामन्याला या ठिकाणी सुरुवात होतोय आणि दुसऱ्या सत्रासाठी जाऊया आपण. मानस मनोरे यांचा आवाज आपण ऐकूया. Hello, check. पुढील मॅचसाठी आपण आमंत्रित करतोय टीम कॅप्टन शुभम पाटील आणि रोहन पाटील. अर्थातच मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल राजवीर अँड हरीश इंटरप्राइजेस बलवलीच्या अगेन्स्ट अंकुश प्रतिष्ठान आई केलंबा देवी खरोशी. चला आता मानस मॅच नंतरच आपण टॉस घेऊया. धन्यवाद परमेशजी पाटील सर आणि धन्यवाद अंकितजी मालुसुरे सर. चिते विभाग प्रीमियर लीग 2025चं अतिशय दिमागदार आणि देखणं पर्व या ठिकाणी या गोविर्लेच्या भव्य दिव्य मैदानावरती आपल्याला साकार होताना पाहायला मिळतं. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा आपला गणपती त्या गणरायाचरणी सर्वप्रथम नतमस्तक होतोय. तदनंतर अखंड भारताचे आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत मुठभर मावळ्यांच्या साथीने ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि आपल्याला मराठी म्हणून जगण्याचं स्थान आणि मराठी म्हणून जगण्याचा मान ज्यांनी मिळवून दिला ते निश्चयाचे महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मानाचा त्रिवार मुजरा करतोय आणि वळतोय मैदानाच्या दिशेने. जिथे या डे 2 ची पहिली मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. तो चलिए फिर एक बार स्वागत करेंगे तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी खिलाड़ियों का JVPL 2K25 में तहे दिल से आपका स्वागत. इस टूर्नामेंट का आज का दूसरा दिन यानी फैंटास्टिक ये आपको दिन ज़रूर देखने को मिल सकता है. गुरुवार इरादे तो लाख बनती है, बनकर टूट भी जाती है, लेकिन शिरडी वही जाती है जिन्हें साईं बुलाती है. तो साईं बाबा का आज का बहुत ही बढ़िया ये और पवित्र ये दिन गुरुवार का स्वागत करेंगे सभी का. चलेंगे मैदान पर जहाँ पे पहला मुकाबला आक्रोश 11 जीते और उनके सामने टीम साई संदेश तरणकोप आपको यहाँ से देखने को मिलेगी. पहली पारी का खेल समाप्त हुआ. रन बनी है स्कोर कार्ड पर 57 रन, 58 का करना है पीछा. 5 ओवर की ये मैच आपको देखने को मिलेगी, यानी 30 गेंदे 58 रन. एक लाइव के माध्यम से जितने दर्शक हमारे साथ इस टूर्नामेंट का आनंद लेने के लिए लाइव जोड़े गए हैं उन सभी दर्शकों का भी मैं तहे दिल से स्वागत करना चाहूँगा. कमाल की ये टूर्नामेंट
बहुत सारी चर्चा आपको JVPL की होती हुई नजर आएगी। ये टूर्नामेंट इस साल में आपको धमाकेदार अंदाज के साथ देखने को मिल रही है। गोविरले का ये मैदान, जिस मैदान पर हाल ही में इस सीजन में हमने कई प्रतियोगिताओं को देखा, और उसके बाद JVPL का ये कमाल का घमासान जो इस मैदान के ऊपर कल के दिन आपको शुरू होता हुआ नजर आया। 5 दिवसीय ये टूर्नामेंट आपको देखने को मिलेगी। कई गांव के कई नामचीन टेनिस बॉल क्रिकेट के खिलाड़ी जो इस टूर्नामेंट में आपको हिस्सा लेते हुए नजर आएंगी। हरीश कावड़ की कप्तानी में आप खेलते हुए देखेंगे आक्रोश 11 चीती, और उनके सामने विनय घरत की कप्तानी में खेलते हुए टीम साई संदेश टरनखोप जो मैदान के अंदर आपको बैटल करती हुई नजर आएगी। पीछा करना है 30 में 58 का। सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर आपको ट्रैवल होती हुई नजर आएगी। लेकिन देखिए इसके बाद का भी मुकाबला आपको एक्साइटिंग देखने को मिलेगा। एक तरफ टीम राजवीर एंड हरीश इंटरप्राइजेस बड़ौली जिसके कप्तान होंगे टीम बड़ौली के राइजिंग स्टार शुभम पाटिल, और उनके सामने अंकुश प्रतिष्ठान आई केड़म्बा देवी खरोशी जिसके कप्तान होंगे रोहन पाटिल। बड़ा मुकाबला आपको जरूर नेक्स्ट मैच में देखने को मिलेगा। मैदान के अंदर चलेंगी, शुरुआत की जाएगी यहाँ से सेकेंड इनिंग की। सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर रवाना हो चुकी है। कप्तान हरीश कावड़ के साथ प्रेम मात्रे बंटी, ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी आपको नजर आएगी। तो वही गेंदबाजी करते हुए साई संदेश टरनखोप 11 के लिए शुरुआत करेंगे P1 की ओवर में। गेंदबाज विनय। सन्माननीय चंद्रकांत दादा घरत यांचं शुभ आगमन मंचकावर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। भारतीय जनता पक्ष पेन तालुका उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय चंद्रकांत दादा घरत साहेबांची उपस्थिती मंचकावर आपण पाहतोय। दादांचा आपण करूया मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन वाली ओपनिंग पेयर इंटरनेशनल क्रिकेट में आप देखते हैं कि हमेशा कई टीमें लेफ्ट हैंड एंड राइट हैंड ओपनिंग पेयर से आती है, और यही मंसूबा आक्रोश 11 का। लेट्स प्ले गेम ऑन। पहली गेंद क्या तेज तर्रार थी, कमाल की वाइड लाइन वाली यॉर्कर को आप देखेंगे, और बढ़िया शुरुआत यहां से P1 की ओवर में गेंदबाज विनय के माध्यम से की जाएगी। 30 यार्ड सर्कल का फील्डिंग रिस्ट्रिक्शन वाला ये ओवर, 2 खिलाड़ी आपको 30 यार्ड सर्कल के बाहर फील्डिंग करते हुए जरूर नजर आएंगे। और फील्डिंग की व्यवस्था को अगर आप देखें तो एक खिलाड़ी डीप लॉन्ग ऑफ, एक खिलाड़ी डीप मिड विकेट, और बाकी सभी खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर नजर आएंगी। ये देखिए लोअर फुल टॉस थे, घुटना टेका, स्लॉग स्वीप की कोशिश जरूर थी, डीप मिड विकेट पर खिलाड़ी है, हल्का सा फंबल, लेकिन तब तक 2 रन लिए। तीसरी की कोशिश है, लेजी क्रिकेट मैदान के अंदर आपको देखने को मिलेगा कि इनको फील्ड किया, थ्रो करने में थोड़ी सी देरी की, और क्रिकेट में गलती नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती, इस बात का जिक्र यहाँ से किया जाएगा। 3 रन यहाँ से जोड़े जरूर जाएंगे, और प्रेम मात्रे बंटी ने अपने और अपनी टीम का खाता खोला है। हरीश कावड़ जिन्हें पेन तहसील का हार्दिक पांड्या कहा जाता है, कई मैदानों पर इस खिलाड़ी ने जीते ग्रामीण की तरफ से खेलते हुए काफ़ी नाम और काफ़ी मशहूरत को हासिल किया। लेकिन इस मैदान पर हरीश कावड़ जो आक्रोश 11 जीते की कप्तानी कर रही है, कैसा खेल होगा ये बात देखने लायक हो सकती है। शॉर्ट पिच लेंथ वाली ये गेंद थी, मोमेंटम नहीं था, शॉट में एलिवेशन नहीं था, कनेक्शन प्रॉपर हुआ नहीं, सिंगल लिया, दूसरे का मंसूबा रिस्की रन हो सकता है, तीसरे के लिए वापस आना चाहेंगे, और खराब फील्डिंग आपको देखने को मिलेगी। क्रिकेट का खेल, एक एक रन की कीमत इस खेल में बहुत ज़्यादा मानी जाती है, और ऐसे लीजी क्रिकेट अगर आप दिखाओगे मैदान पर, वो भी रनों को डिफेंड करते हुए, तो कहीं ना कहीं आपकी टीम के लिए खतरे की घंटी वो बात साबित हो सकती है। पिछली गेंद पर 3 आई, इस गेंद पर 3 आई, यानी टोटल बनेगा यहाँ से स्कोर कार्ड के ऊपर 6 रन विदाउट लॉस। थोड़ी सी धीमी शुरुआत जरूर कह सकती है, लेकिन शुरुआती ओवर में एक वेल सेटल पार्टनरशिप को बिल्डअप करना बहुत इंपॉर्टेंट, क्योंकि रनचेज में पार्टनरशिप बहुत वैल्यूएबल होती है, और वही पार्टनरशिप हल्की तरह से पनपती हुई नजर आएगी। ये भी और करती, खोद के निकाला, टैपिंग क्रिकेट, पुश करो खुश रहो, ये गेम प्ले आपको नजर आएगा। गेंद जाएगी डीप पॉइंट बाउंड्री पर, 2-2 खिलाड़ी करेंगे गेंद का पीछा, लेकिन तब तक 2 रन मैदान के अंदर यहाँ से पूरे किए जाएंगे।
क्रिकेट का खेल हम हमेशा बात करते हैं, चौवे छक्कों का ये खेल होता नहीं है। क्रिकेट के खेल में सेंसिबिलिटी, मैच्योरिटी एंड पेशेंस, ये तीन चीज़ों का आपके पास होना बहुत ज़रूरी। सिंगल डबल का भी क्रिकेट का खेल है, और किस तरीके से आप स्ट्राइक रोटेशन करती है, किस तरीके से आप सिंगल डबल लेती है, ये आपके प्रेजेंस ऑफ माइंड को दिखाता है। और क्रिकेट में प्रेजेंस ऑफ माइंड बहुत इंपॉर्टेंट। ये भी देखिए, ड्राइव किया जाएगा कवर से, लॉफ्टेड ऑफ ड्राइव को निकाला बंदूक की गोली की रफ्तार से। गेंद बढ़ रही थी सीमा रेखा की तरफ, लेकिन कमाल का एफर्ट, थोड़ी सी छूट वहां से जरूर आई है, डाइव लगाई। चलिए ऑर्गेनाइजर जाइए, देखिए पानी लेकर जाइए। मेड किट अगर आपके पास होगा तो वो हेल्थ किट, मेड किट को भी आप लेकर जाइए। थोड़ी सी छूट वहां पर। भूषण पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलं, दुर्शेत गावचे सुपुत्र आमचे मित्र क्राईम ब्रँच ऑफिसर महेंद्र म्हात्रे, अर्थातच टीम हर्ष 11 दुर्शेतचे ओनर आहेत, त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत। चेक किया जाएगा, यहाँ से अंपायर ने कहा है, ऑन फील्ड अंपायर बाउंड्री चेक कीजिए। देखिए ऑन फील्ड अंपायर यहाँ से जो हमारे कैमरा है उनके बीच में थोड़ी सी दिक्कत आई थी, उसी की वजह से वो व्यू कवर नहीं हुआ है। तो अभी ऑन फील्ड अंपायर का जो डिसीजन होगा वही माना जाएगा। 2 रन 3, ओके 3 रन चलिए इस गेंद पे काउंट किए जाएंगे बिल्कुल। अंपायर डिसीजन 3 रन है, बिल्कुल ऑन फील्ड अंपायर के डिसीजन को यहाँ से काउंट जरूर किया जाएगा। सेफ है, यहाँ से हमारे जो खिलाड़ी थे वो भी बता रहे हैं कि वो सेफ है, उसी की वजह से 3 रन ऑन फील्ड अंपायर का डिसीजन काउंट किया जाएगा। अगले मैच के लिए चलिए राजवीर एंड हरीश इंटरप्राइजेस बड़ौली टॉस के लिए आइए टीम के कप्तान। शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी, बैकफुट पर गए, स्क्वायर कट किया, कमाल का शॉट था, मस्तक पे दस्तक देने वाला, डीप पॉइंट के बाहर, 4 रन।
P1 की ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है। 30 में 58 का लक्ष्य रखा गया टीम आक्रोश 11 चीते के सामने। पहली ओवर में टीम की रन संख्या अगर हम बात करें तो 15 रन बगैर नुकसान स्कोर कार्ड के ऊपर आती हुई नजर आएगी और समीकरण यहाँ से अब आपको बनता हुआ नजर आएगा। आने वाली 24 गेंदों का खेल मैदान के अंदर बचा है और जीत के लिए 43 यानी 43 रनों की ज़रूरत मैदान के अंदर आपको यहाँ से नजर आएगी। कमाल का ओवर रहा था लेकिन आखिरी गेंदों पे थोड़े से महंगे साबित होते हुए गेंदबाज विनय आपको नजर आई और उसी की वजह से P1 का ओवर 15 रन खर्च करता हुआ आपको नजर आया। तमाम दर्शक आपको इस टूर्नामेंट का आनंद लेते हुए मैदान के अंदर नजर आएंगे। कल के दिन में इस टूर्नामेंट की हुई थी शुरुआत। आज का डे 2 का ये धमाका आपको कई रोमांचक मुकाबले मैदान के अंदर दिखाता हुआ जरूर नजर आएगा। देखिए जो विकेट कीपिंग कर रही है लखन जी म्हात्रे, वो मुंबई पुलिस है और उनको अब हमारे बड़ावली के एक स्टार खिलाड़ी देवदादा म्हात्रे, इनकी तरफ से बहुत सारी शुभकामनाएं आ चुकी है। उनका भी हम स्वागत करेंगे इस टूर्नामेंट में। चलेंगे मैदान पर दूसरी ओवर की बागडोर को संभालने के लिए धीरज गेंदबाजी मार्ग के ऊपर आपको यहाँ से आते हुए नजर आएंगे। ओवर की शुरुआत, पहली गेंद पर पैडल स्वीप करने की कोशिश, घुटना टेका जरूर था लेकिन कनेक्शन हुआ नहीं। बल्ले का अंदरूनी हिस्सा टकराया। शॉर्ट फाइन लेग में बैकवर्ड रीजन में बॉल आपको ट्रैवल होता हुआ नजर आएगा। तब तक एक सिंगल रन मैदान के अंदर पूरा जरूर किया गया है। देखिए साई संदेश टोरंटो को 11, अगर आपको इस मैच में जीतना है तो इस जोड़ी को तोड़ना बहुत इंपॉर्टेंट है। हरीश कावंड, उनके साथ तब प्रेम मात्रे, बहुत सारा नाम ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में कमाने के बाद इस टूर्नामेंट में एज एन कैप्टन हरीश को मौका मिला है और उनके साथ प्रेम मात्रे अच्छी बल्लेबाजी कर रही है। कमाल की गेंद, रफ्तार देखिए, बुलेट ट्रेन की स्पीड से ये बॉल आपको डिलीवर्ड होती हुई नजर आएगी। यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर, और उसी यॉर्कर को आपने देखा जो डॉट यहाँ से डिलीवर्ड होती हुई नजर आएगी। यॉर्कर गेंदें जब भी आती है श्रीलंकन गेंदबाज सर लसित मलिंगा, इनकी याद हमेशा आती है क्योंकि एक जमाने में यॉर्कर किंग उन्हें जरूर कहा जाता था। इस बार भी ड्राइव की कोशिश की है, नतीजा नहीं, जाना था वाशी पहुंच गई काशी। ये देखिए रनआउट के तौर पर जल्दी का काम शैतान का होता है, खुद के पैर पर कुल्हाड़ी मारी है प्रेम मात्रे, अनफॉर्चुनेटली रनआउट। पहला विकेट यहाँ से पवेलियन में आपको वापस लौटता हुआ नजर आएगा। मैंने बताया था कि विकेट लेना साई संदेश टोरंटो के लिए बहुत ज़रूरी है क्योंकि विकेटें उनको इस मैच में जीत दिला सकती है और पहले विकेट को यहाँ से पवेलियन का रास्ता दिखाया जाएगा। जल्दबाजी आपको नहीं करनी होती है। दोनों बल्लेबाज जब मैदान के अंदर क्रिकेट खेलती है तो उनमें कोऑर्डिनेशन, तालमेल होना बहुत इम्पोर्टेंट है। लेकिन हम देखते हैं कई बार ये प्रीमियर लीग जो है JVPL 2K25, इसमें कई गांवों के ग्रामीण के खिलाड़ी आपको खेलते हुए नजर आएंगे और एक दूसरे के साथ ज़्यादा खेलने का एक्सपीरियंस है नहीं, उसी की वजह से वो तालमेल, वो कोऑर्डिनेशन आपको प्रॉपर बैठता हुआ नजर नहीं आएगा इस मैच में। इस बार अटैक किया, कवर्स पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, गेंद जाएगी डीप कवर बाउंड्री के बाहर। मरीन ड्राइव से खूबसूरत कवर ड्राइव देकर जाएगा 4 रन। इन्हीं 4 के साथ रनों को मिलेगी रफ्तार। द टोटल इज ऑन स्कोर बोर्ड 20, लॉस ऑफ 1 विकेट। इस बार बैकफुट पर गए, पैर पर गेंद, मतलब बाउंड्री की सैर पर गेंद, लेकिन कमाल की फील्डिंग आपको डीप में नजर आएगी। अच्छा एफर्ट वहां से खिलाड़ी ने जरूर दिखाया और रन बचाई अपने टीम के लिए मैदान पर।
देखिए एज एन क्रिकेटर जब आपको खेलने का मौका मिलता है तो 100% कमिटमेंट एंड 100% एफर्ट मैदान के अंदर आपको देना बहुत ज़रूरी है। संपूर्ण समर्पण जिसकी हम बात करते हैं वो मैदान पर आपको देना ज़रूरी है, तभी आपकी टीम मैच में मजबूत हो सकती है। हमारे संतोष दादा यहाँ पे आ चुके हैं, जीते के सबसे बड़े चहीते और एक सबसे बड़े सपोर्टर जिन्हें कहा जाता है वो हमारे संतोष दादा, जो हमेशा क्रिकेट के लिए अपना प्यार दिखाते हुए नजर आती है। उनका यहाँ पे आगमन हो चुका, उनका भी हम स्वागत करेंगे इस टूर्नामेंट में। सिंगल डबल के साथ टोटल को आगे ले जाने की कोशिश नंबर 3 पर भरत जो मैदान के अंदर आते हुए नजर आएंगे। देखिए ये भी यॉर्कर थी, ऑन साइड पर खोद के निकाला, कमाल की गेंदबाजी, यहाँ से प्रशंसा की जाएगी धीरज की। और दूसरी ओवर का खेल मैदान के अंदर यहाँ से आपको समाप्त होता हुआ नजर आएगा। पीछा करना है 58 का, रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर। डबल दूरी का आंकड़ा यानी 22 रन यहाँ से टोटल के ऊपर आपको बनते हुए नजर आएंगी। और समीकरण की अगर हम बात करें तो आने वाली 18 गेंदें और जीत के लिए 36 रनों की जरूरत। चलिए अगले मैच के टॉस को यहाँ से जरूर हम करेंगे और कप्तान को बुलाना चाहेंगे। राजवीर एंड हरीश इंटरप्राइजेस बड़ौली के कप्तान शुभम पाटिल चलिए आइए टॉस के लिए। और उनके सामने अंकुश प्रतिष्ठान आई केड़म्बा देवी खरोशी के कप्तान रोहन पाटिल। चलिए टॉस के लिए आना है, शुभम यहाँ भी आ चुके हैं, स्वागत करेंगे उनका। चलिए रोहन पाटिल आइए, टॉस यहाँ से अगले मैच का आपको होते हुए जरूर नजर आएगा। रोहन पाटिल भी आ रहे हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। टॉस के लिए चलेंगे परमेश पाटिल सन के पास। 2 ओवर का खेल यहां से समाप्त हो चुका है। बिल्कुल 3 ओवर के बाद मैदान के अंदर ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक होगा और ड्रिंक्स ब्रेक में टॉस आपको यहां से होता हुआ बिल्कुल नजर आएगा। चलिए स्पीड अप करना है। 5 ओवर के लिए आपको 25 मिनट्स का टाइम यहां से जरूर दिया जाता है और 25 मिनट्स के अंदर आपकी एक इनिंग को कंप्लीट होना कंपलसरी होगा। इसी वजह से हम कहेंगे प्लीज प्ले फास्ट फॉरवर्ड, जहां पे समीकरण है 18 गेंदें और 36 रनों का। गेंदबाजी में यहां से फिर एक बार होगा परिवर्तन। खुद की पहली और टीम की ओर से तीसरी ओवर को लेकर गेंदबाजी की भागदौड़ को संभालने के लिए आदित्य बॉलिंग मार्क पर आपको आते हुए नजर आएंगे। आदित्य पाटिल, लेकिन हमारे संतोष दादा इन्होंने इनाम लगाया हरीश कावंट के बल्ले से अगर एक छक्का आता है तो उनको 100 का इनाम यहाँ से हमारे संतोष दादा जो उनके सबसे बड़े फैन है उनकी तरफ से जरूर दिया जाएगा। 18 गेंदें 36 का समीकरण मैदान के अंदर युवा गेंदबाज के हाथ में गेंदबाजी की जिम्मेदारी को यहाँ से सौंपा जाएगा। लेकिन अगर अब बात करें तो क्रिकेट की, इस साल कई युवा खिलाड़ी जो अपना नाम कमाते हुए आपको जरूर नजर आई। बॉर्डर गावस्कर ट्रॉफी में नीतीश कुमार रेड्डी को हमने अपनी मेडन टेस्ट सेंचुरी लगाते हुए देखा। यशस्वी जायसवाल, सैम कॉन्टा जो ऑस्ट्रेलिया की तरफ से खेलती है, हमने देखा था इस बार जॉस जो खेलती है टीम इंग्लैंड की तरफ से। कई बड़े बड़े खिलाड़ी जो इस साल चमकी है एज एन युवा क्रिकेटर के तौर पर। लेकिन आउटसाइड द ऑफ स्टंप वाली ये बॉल, अंपायर का वाइट बॉल का इशारा यहाँ से आपको जरूर आता हुआ नजर आएगा। वाइट गेंदें एज एन बॉलर आपके लिए परेशानी जनक हो सकती है, क्योंकि एज एन बॉलर हम कहते हैं अगर आपको 24 छक्के लगते हैं तो उतना बुरा लगता नहीं है, लेकिन जब आप वाइट गेंदें डालते हैं, 9 गेंदें डालती है तो एज एन बॉलर कहीं ना कहीं चोट आपको जरूर महसूस होती है। इस बार देखिए खुद घूमे, गेंद को घुमाने की कोशिश जरूर की थी लेकिन विदाउट कनेक्शन नो रिएक्शन। इस बात का जिक्र मैं हमेशा करता हूँ। टॉट गेंद की समाप्ति आपको यहाँ से होते हुए नजर आएगी। युवा की हवा आजकल चारों दिशाओं में हमें देखने को जरूर मिल रही है टेनिस क्रिकेट में।
इस बार भी जड़ में डाली गई थी, लॉफ्ट किया था खिलाड़ी, देखिए वेट किया लेकिन गेंद जाएगी, वन बाउंस ओवर द रोप, 4 रन। कारण आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं. अर्थातच पुन्हा एकदा मी संदीप घरत पेन तालुक्यासाठी खरं तर तालुका हा स्पर्धांमध्ये ज्यांच्याकडून आपण भरपूर इंटरेस्ट पाहतोय, विनंती असेल संदीपला की आपण मंचकावर यावं. विकेट यहां से आपको जाता हुआ नजर आएगा, काउ कॉर्नर बाउंड्री पर खिलाड़ी मौजूद थे, उनके हाथ में इस कैच को थमाया जाएगा और विकेट नंबर 2, द बैटर भरत बैक टू डग आउट. त्याचप्रमाणे कैलास दादा हृदय यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं. मंचकावर आपण पाहू शकताय सन्माननीय निशाकर घरत, ग्रामपंचायत सदस्य, युवा सरचिटणीस भारतीय जनता पक्ष, त्याचप्रमाणे संजय दादा घरत, उपसरपंच खारपाडा, या मान्यवरांचं शुभ आगमन मंचकावर होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या दोन्ही मान्यवरांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. 2 विकेट यहाँ से पवेलियन में वापस जरूर लौटी है. क्रिकेट का खेल और ये मुकाबला तराजू के 2 पलड़ों की तरह आपको देखने को मिलेगा. कभी तराजू टीम आक्रोश 11 जीते के खेमे में झुक रहा है, तो कभी टीम साई संदेश टरनखोप के खेमे में. फुल टॉस गेंद थी ऑन साइड पर, नींद चुराई चैन चुराया, फुल टॉस मिली तो ऑन साइड पर घुमाया, मैदान के बाहर 6 रन. मैदान पर आते ही अपने आतंक की शुरुआत कर दी है. नंबर 4 पर आए थे गिरीश, और क्या कमाल का वार उनके बल्ले से पहली गेंद पर आपको देखने को मिलेगा. मेरी बाजुओं में ताकत है, बड़े शॉट लगाने की मेरे पास क्षमता है, और मुझ में अपनी टीम को जीत दिलाने की काबिलियत है. इसी मंसूबे के साथ मैदान के अंदर आपको गिरीश उतरते हुए नजर आएंगे, और शुरुआती गेंद पर कमाल का छक्का उनके बल्ले से आपको आता हुआ नजर आएगा. रन संख्या को मिलेगी रफ्तार. द टोटल इज ऑन 33. एक और बार अटैक किया, लेकिन इस बार कम बैक होता हुआ आपको नजर आएगा. आदित्य पाटिल ने बताया, बारी बारी सबकी बारी, एक तेरी तो दूसरी मेरी, और डॉट गेंद के साथ आपको यहां से कम बैक होता हुआ नजर आएगा. कमाल का मुकाबला अर्ली मॉर्निंग सेशन यानी सुबह के सत्र में ये मुकाबलों को हम देख रही है. धूप की मात्रा भारी मात्रा में यहाँ से बढ़ती जाएगी. जैसे जैसे हम आगे जाएंगे आफ्टरनून सेशन की जरूर शुरुआत होगी. इस बार भी रफ्तार देखिए, रफ्तार का सौदागर बन रहा ये खिलाड़ी आदित्य पाटिल, और बैक टू बैक दूसरी गेंद आपको यहाँ से भी डॉट चाहते हुए नजर आएगी. इसी के साथ ओवर नंबर 3 का कारवा होगा समाप्त. रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 58 का पीछा करते हुए 33 रन. और समीकरण की अगर हम बात करें तो आने वाली 12 गेंदें और जीत के लिए 25 यानी 25 रनों की जरूरत. लेकिन होगा टॉस. चलेंगे परमेश पाटिल सर इनकी तरफ. थैंक यू. यस, थँक्यू मानस. आम्ही आदरणीय चंद्रकांत घरत दादांना विनंती करतोय, दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दुसऱ्या सामन्याचा टॉस केला जाईल. राजवीर अँड हरीश इंटरप्राइजेस बलवलीच्या अगेन्स्ट टीम अंकुश प्रतिष्ठान आई केलंबा देवी खरोशी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा मान्यवरांकडून दिल्या जातील. टेल इज अ कॉल, इट इज अ हेड. टॉस या ठिकाणी जिंकलाय अंकुश प्रतिष्ठान आई केलंबा देवी खरोशी या संघाने. रोहन, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण निवडलंय. मोठी जिम्मेदारी आहे, कारण की जिथे विभाग प्रीमियर लीगचं दमदार आयोजन आपण पाहतोय. कॅप्टन खरं तर तुझ्याकडे दिलंय ॲज अ आयकॉन खेळाडू, किती प्रेशर असेल? ग्रुप असेल. आणि तुझ्या संघाबद्दल काय म्हणशील? चालू वर्षाच्या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे, आमची टीम पण चांगली आहे, 1 नंबर आहे. पहा, खरं तर ह्या मॅचमध्ये रायझिंग सुपरस्टार उभरते खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील.
एका बाजूला रोहन तर दुसऱ्या बाजूला शुभम पाटील. शुभम, टॉस किती महत्त्वाचा होता? टॉस खूप महत्त्वाचा होता. आता आपण मॅच बघतो, त्याही फिल्डिंग घेतली, त्याच्यामुळं आता ते स्कोर वगैरे चालले. तू जर जिंकला असतास टॉस तर तुझा निर्णय काय असता? नक्कीच आम्ही फिल्डिंग घेतली असती. परंतु आता धाडसी निर्णय, फलंदाजी करायची आहे. किती धावा या मैदानावरती सेफ राहतील? काल आपण पाहिलं तब्बल 101 धावा देखील बनताना या मैदानावरती आपण पाहिल्यात. 70+ धावा नक्कीच या मैदानावर येतात. नवीन कॅप्टन्सी, तुझ्याकडे कॅप्टन्सी दिले, मोठी फ्रँचाईज टीम आहे, आयोजक ऑनर्स भरपूर खर्च करतात, टीम्सवर प्रेशर आहे का? हो नक्कीच. काय सांगशील या संपूर्ण आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगला झाला. आता ही लीग परत 4 वर्षात होते, त्याच्यामुळं आयोजन कमिटीचा धन्यवाद करतो. Yes, thank you. News from Toss Box. Ankush Pratishthan, आई केलंबा देवी खरोशी win the toss. They have decided to field fast. मान्यवरांचा या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया आणि दादांना विनंती असेल आपण अतिथी मंचकावर बसावं. या ठिकाणी सन्माननीय गजानन माळी, माजी उपसरपंच ग्रामपंचायत खरोशी साहेबांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं. ओव्हर टू मानस मनोरे. शुक्रिया परमेश जी पाटिल सर. 12 गेंदे और 25 का आपको समीकरण मैदान के अंदर बनता हुआ नजर आएगा. द रिक्वायर रन रेट इज अप टू 12.50, यानी 12.5 रन प्रति ओवर की औसत यहाँ से मेंटेन करना होगा. इंपॉर्टेंट. चौथी ओवर में गेंदबाजी की शुरुआत करेंगी धीरज चुनीजी. दूसरी तो टीम की ओर से चौथी ओवर को लेकर गेंदबाजी के मार्ग के ऊपर आपको आते हुए नजर आएंगी. दूसरे ओवर में मात्र 7 रन दिए थे इस गेंदबाज ने. शुरुआत की जाएगी पहली गेंद पर. ऑन साइड पर लॉफ्ट किया, ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम, लेकिन ये क्या किया, बड़े खिलाड़ी को मैदान के अंदर जीवन दान दिया जाएगा. हार और जीत के बीच जो खिलाड़ी सबसे बड़ी दीवार बनकर खड़ा है, टीम के कप्तान हरीश कावण का छोड़ा हुआ कैच यहां से साई संदेश तरनकुप टीम के लिए काफी महंगा मैदान के अंदर आपको साबित होता हुआ नजर आएगा. एक कैच आपको मैच गंवाने पे मजबूर कर सकता है. ये सोचना पड़ेगा फील्डिंग यूनिट को, टीम साई संदेश तरनकुप की, क्योंकि ये खिलाड़ी जब मैदान के अंदर होता है तब तक मुकाबला इनकी टीम हारी नहीं होती है. कई मैदानों पर हमने हरीश कावण का जलवा देखा है, जिन्हें पेंट तहसील का हार्दिक पांड्या भी कहा जाता है. अब जीवन दान देने के बाद क्या ये शेर दहाड़ेगा मैदान पर, ये बात भी देखने लायक हो सकती है. 2 रन इस गेंद पर आपको आते हुए नजर आएंगे. ये देखिए ऑन साइड पर इस बार लॉफ्ट किया, जले पे नमक छिड़कने वाला कैच छोड़ा तो भुगतना पड़ेगा. डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर, आधा दर्जन रन. से आते हुए नजर आएंगे. मैंने कहा था कैच छोड़ा मतलब मैच छोड़ा. हमने देखा था 2023 के वर्ल्ड कप पे, जहां पे अफगानिस्तान ऑस्ट्रेलिया का मुकाबला था और अफगानिस्तान के एक खिलाड़ी ने ग्लेन मैक्सवेल का कैच छोड़ा था और ग्लेन मैक्सवेल ने 200 मारकर ऑस्ट्रेलिया को वो मुकाबला जितवाया था और अफगानिस्तान को वर्ल्ड कप 2023 से बाहर होना पड़ा था. इसी वजह से हम कहते हैं कि कैच क्रिकेट के खेल में बहुत कीमती होती है. 1983 में अगर सर कपिल देव ने सर विव रिचर्ड्स का उल्टे भागते हुए कैच न पकड़ा होता तो शायद हिंदुस्तान ने पहला वर्ल्ड कप न जीता होता. इसलिए हम कहते हैं एक कैच की कीमत क्रिकेट के खेल में बहुत ज़्यादा मानी जाती है और हरीश कावण को दिया गया जीवन दान साई संदेश तरनकुप 11 टीम के लिए काफ़ी महंगा मैदान के अंदर आपको साबित होता हुआ नजर आएगा. 6 के 7 रनों को मिलेगी रफ्तार. द टोटल इज ऑन स्कोर बोर्ड 41, लॉस ऑफ 2 विकेट. गेंदों की अगर हम बात करें तो गेंदें बचेंगी यहाँ से 10 और जीत के लिए अभी भी 17 रनों का समीकरण मैदान के अंदर यहाँ से बनता हुआ नजर आएगा. 17 पे होता है खतरा, लेकिन खतरों का खिलाड़ी बनने का समय दोनों टीम के खिलाड़ियों के लिए मैदान पर हो चुका है. फिर एक बार गेंदबाज होंगे तैयार. इस गेंद पर भी अटैक करना चाहते थे लेकिन एलिवेशन नहीं था. अलोंग द कार्पेट से गेंद जाएगी काउ कॉर्नर बाउंड्री पर. खिलाड़ी रफ्तार के साथ आएंगे, तब तक 1 रन लेने का मौका था और इसी सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट होती हुई आपको नजर आएगी. हम देखते हैं कई बड़े बड़े खिलाड़ी बड़े हिट लगाने के बाद सिंगल डबल लेते हैं, स्ट्राइक रोटेशन करते हैं, अपने अपोजिट पार्टनर को मौका देती है.
और ये क्रिकेट के खेल में सेंसिबिलिटी को बताता है। जो खिलाड़ी परिस्थिति को खेलता है वो लंबी रेस का घोड़ा होता है, ये हम हमेशा कहते हैं। और सिचुएशनशिप को अगर आपको खेलना आ गया तो आप क्रिकेट में काफ़ी आप लंबे अरसे तक अपना नाम कमा सकती है, ये मैं हमेशा बताता हूँ। फिर एक बार गेंदबाज यहाँ से होंगे तैयार। अटैक किया, ऑन साइड पर लॉफ किया, कमाल का शॉट। गेंदबाज को बताया इलाका तेरा धमाका मेरा, मिलेंगे 6 रन। कमाल की बल्लेबाजी हो रही है, एक तरफ कुआं तो दूसरी तरफ खाई, जाओगे तो जाओगे कहा गेंदबाज भाई। ये सिचुएशन यहाँ से साई संदेश टरनकोप 11 टीम के गेंदबाजों के लिए पैदा हो चुकी है। अगर हरीश कावन का कैच होता, विकेट जाता, नए बल्लेबाज आते, मैच में कमबैक करने का मौका मिलता, लेकिन इन तमाम उम्मीदों को खारिज किया उस फील्डर ने जो वो कैच छोड़ा और उसके बाद मैच को यू टर्न मिलता हुआ नजर आएगा। ऑफ साइड पर इस बार कमाल का शॉट, इस गेंद पे लिखा था CLASS क्लास, गेंद गई मैदान के बाहर, शॉट था एकदम झकास, 6 रन। चार रनों की दरकार, यहां से बैटिंग टीम आक्रोश 11 जीते के लिए नजर आएगी। इस बार भी अटैक किया, इस बार ये देखिए खिलाड़ी गेंद के नीचे आएंगे, कैच का मौका बन सकता है। यहां पे भी कैच छूटा और ये कैच नहीं, साई संदेश टरनकोप आपकी टीम के लिए मैच अब छूट चुका है। 4 ओवर का होगा खेल समाप्त, 58 का करना है पीछा, रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर अब तक 56, आने वाली 6 गेंदें और जीत के लिए मात्र 2 रनों की जरूरत। यस, थँक्यू डीजे। नितेश दादा पाटील खरोशी यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं। त्याचप्रमाणे संदीप घरत यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं। त्याचप्रमाणे आदरणीय गजानन माली माजी उपसरपंच खरोशी यांना आमची विनंती आहे साहेबांना आपण अतिथी मंचकावर यावं। त्याचप्रमाणे हरिदास घरत साहेबांना आमची विनंती आहे आपण अतिथी मंचकावर यावं। त्याचप्रमाणे रमेश घरत सरांना देखील आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं। 6 गेंदें और 2 का समीकरण, ये मुकाबला मैदान के अंदर इस इक्वेशन में नजर आएगा। बैटिंग टीम आक्रोश 11 जीते के लिए, लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल, प्रेडिक्शन जहाँ होती है फेल, और हवा से भी तेज अपना पत्ता पल से पल में पलटने वाला क्रिकेट का खेल, जिस बात का जिक्र मैं हमेशा करता हूँ। अभी भी अगर आप में जीत का जज्बा है, जोश है, जुनून है, तो ये 6 में 2 अभी भी बचाई जा सकती है। और आखिरी ओवर की भागदौड़ को संभालने के लिए बॉलिंग मार्क के ऊपर गेंदबाज अनिकेत आपको यहाँ से आते हुए नजर आएंगे। 6 में 2 भी आप डिफेंड कर सकती है, लेकिन क्रिकेट का जज्बा और जीत की चाहत आपके मन में होना बहुत इंपॉर्टेंट। शुरुआत की जाएगी फाइनल ओवर की, 6 में 2 की जरूरत। गेंदबाज अनिकेत, पहली गेंद हल्के हाथों से, फ्लिक ऑफ द रिस्क, ये शॉट गेंद जाएगी स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, नंबर आएगा 4 और मैच को जीता है टीम आक्रोश 11 जीते ने। मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशन। लीग 2025 विद्यमान अध्यक्ष सन्माननीय गणेश पाटील साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय। त्याचप्रमाणे उपाध्यक्ष डॅशिंग यंग डायनामिक केतन पाटील सरांची उपस्थिती मंचकाच्या दिशेने होत असताना आपण पाहतोय। या दोन्ही मान्यवरांचं आपण करूया हार्दिक स्वागत। खूप चांगली लढत मानस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, परंतु एक कॅच आणि मग सामना कसा बदलला हे देखील आपल्याला पाहायला मिळालं। खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आपण देऊया आक्रोश 11 जिते या फ्रँचाइज टीमला। परंतु हरकत नाहीये, साई संदेश टरनकोप संघ तुम्हाला आणखीन एक चान्स
जरूर असेल. रॉबिन राऊंड मेथड प्रमाणे ही स्पर्धा आपण पाहतोय. अर्थातच एक संधी तरणखोप संघाला देखील मिळेल. कमाल का मुकाबला आपको देखने को मिला, लेकिन मैन ऑफ द मैच के हकदार बनेंगे नन अदर देन कैप्टन ऑफ टीम आक्रोश 11 चीते हरीश गावंड, जिन्होंने कमाल की बल्लेबाजी की और